पुढची बातमी पालकमंत्री पदाबाबतची। नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सुद्धा या रेसमध्ये उतरलेत। गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान छगन भुजबळांना मिळालेला होता, पण भुजबळांनी गोंदियात जाण्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे मंत्री मंगलप्रभात लोढांकडे ही जबाबदारी दिली गेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळ, जुना वाद विसरा, दोघात तिसरा। भुजबळांनी गोंदियाला जाणं टाळलं। स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याच्या मंत्र्यांच्या नावांचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यावर महायुतीत धुसफूस सुरू झाली। रायगडमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांना मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे। कारण रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे यासाठी इच्छुक होते। नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसेंमध्ये रस्सीखेच सुरू असताना यात आता आणखी एका नव्या भिडूची एंट्री झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदी वर्णी लागलेले छगन भुजबळ हे सुद्धा नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी आणि पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। आणि या सुप्त इच्छेपायी भुजबळांनी गोंदियातला झेंडा फडकवण्याचा मान नाकारल्याचीही चर्चा आहे। शेवटी भुजबळ साहेबांनी काय बोलावं, कोणाला काय प्रश्न विचारावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे। त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी जे काय प्रश्न विचारले असतील त्याचं समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांना देतील। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या जिल्ह्यात जावंच लागतं। मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात, त्यामुळं अशा विषयात नाराजी व्यक्त करायची गरज नसतं। माननीय भुजबळ साहेबांनी त्यांना काही मुख्यमंत्र्यांशी बोलतील जे बोलायचे, पण जेव्हा आपण राज्य म्हणून काम करतो तर मी सिंधूरमध्ये जावंच लागेल। राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार भुजबळ गोंदियात ध्वजारोहण करणार होते, पण नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार असताना नाशिक सोडून गोंदियाला ध्वजारोहणासाठी का जायचं हा सवाल भुजबळांनी केल्याची माहिती आहे। नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीत दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। छगन भुजबळांच्या भेटीनंतर राज्य सरकारनं नव्यानं परिपत्रक जारी केलं। त्यानुसार आता गोंदियात छगन भुजबळांच्या ऐवजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अशातच विरोधकांनी भुजबळांच्या नाराजीवर फुंकर घातली आहे। भुजबळ साहेबांना गोंदियाला पाठवत आहे, एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे। हे बरोबर आहे तुमचं, सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे, अगदी बरोबर आहे त्यांचं। आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा, अगदी बरोबर आहे। भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे झेंडावंदन। आता काय सांगायचं, छगन भुजबळ फार ज्येष्ठ नेते ते, खरं म्हणजे त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं। त्यांनी एवढं सहन नाही केलं पाहिजे। काय कशा करता सहन करायचं त्यांनी एवढे अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची, नाशिकच्या नेत्याची एवढी अवहेलना तो सहन करतो, जनता नाही सहन करणार, त्यांनी नाही सहन केलं पाहिजे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। अशातच नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळांच्या एंट्रीमुळे रस्सीखेच आणखी वाढली आहे हे नक्की आहे। त्यामुळे आता रायगड पाठोपाठ नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा काढण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।